मराठी न्यूज लाईव्ह असताना दोन आमदार प्रचार करतायत, काय नेमकं? खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये येरझारा घालायला लागू नये, हेलपाटा घालू नये म्हणून शासन आपल्यात आहे आणि प्रत्येक सर्वसामान्यांच्या घरी शासनाची मदत गेली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली। या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्वाचं असं योगदान आहे। तांत्रिक दृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी आहेत, या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांचा प्रचार करण्याचा नाव दोन आमदारांचा समोर आलाय। मिनल पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी फोन केला होता की त्यांना उमेदवारी दिली जावी। आमदार बालाजी कल्याणकर यांना तो फोन होता, परंतु त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि आता तुम्ही प्रचारासाठी नाही। या फोनच्या संदर्भामध्ये आपण त्यांनाच विचारावं, कारण मी काही त्याला साक्षीदार नाही, परंतु एक सुशिक्षित चेहरा, चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे, लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे, तर चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही मिनलताई यांच्या पाठीमागे उभे आहोत। आपण 8 ते 10 उमेदवार या उत्तरमध्ये दिले होते, मात्र त्या 10 उमेदवारांना उमेदवारी दिली नाही, त्यांचाही प्रचार आपण करणार आहोत। निश्चित ज्या ठिकाणी जे कट्टर शिवसैनिक आहेत, परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे, अशा शिवसैनिकांसाठी आम्ही धावून जाणार। शिवसेनेमध्ये फूट पडली असं मला वाटतं। नाही, अशी ही प्रभागाची निवडणूक आहे, ही छोटी निवडणूक आहे, वार्डापुरती मर्यादित आहे, परंतु गेल्या 40 वर्षापासून अनेक शिवसैनिक पक्षासाठी, झेंड्यासाठी खस्ता खात असतात आणि अशा वेळेस त्यांच्यासाठी ती निवडणूक महत्वाची असते। म्हणून आम्ही ठरवलंय की जे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहणार। बालाजी कल्याणकर यांना मूळचे आणि सच्चे शिवसैनिक माहित नाहीत का, याचा अर्थ असा? याच्या संदर्भात तुम्ही त्यांनाच प्रश्न कल्याणकर बोलले होते की 3 महिन्यामध्ये आलेल्या उमेदवाराला आपण उमेदवारी कशी द्यायची, 3 महिन्यामध्ये आलेल्या उमेदवाराला उमेदवारी कशी द्यायची असं नाही। गेल्या 2.5 वर्षापासून आपण बघताय शासन आपल्या दारी सारखा मोठा उपक्रम असेल किंवा लाडकी बहीण उपक्रम असेल, या उपक्रमासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे। सर्वत्र महाराष्ट्रभर फिरलेले आणि पक्षासाठी एखादा उपक्रम राबवत असताना अशा परिवाराला उमेदवारी दिली पाहिजे ही भावना सर्वांचीच होती। तांत्रिक दृष्ट्या ती देऊ शकलो नाही म्हणून आम्ही लोक नाही, मी शिवसैनिक आहेत, ते नेते आहेत, त्याच्यामुळं मला अपेक्षा नाही की कोणी माझं ऐकलं पाहिजे। परंतु या सगळ्या जे उमेदवार आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय, शिवसेनेचे स्वतः इथं उमेदवार आहेत, याच्यामध्ये मतांचं विभाजन करून तिसऱ्यांना लाभ होणार नाही का? नाही, इथली जनता जी आहे ही जनता जी आहे एकदम सज्ञान अशी जनता आहे आणि लोक बघतात की कोण आपल्यासाठी धावून येणार आहे। आज एमटेक झालेली मुलगी या सर्वसामान्यांसाठी अहोरात्र फिरत आहे, काम करत आहे, निश्चित लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतील हा विश्वास मला आहे। निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं। जे आहे तांत्रिक दृष्ट्या जे आहे त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही, परंतु निश्चित ते निवडून आल्यानंतर शिवसेनेतच येणार आहे, धनुष्यबाण करण्यात येणार आहे। निश्चित आपण बघता की हा विमानतळाला लागून असलेला वार्ड आहे, आतमध्ये जर आपण फिरलो या प्रभागामध्ये तर कुठेही चांगले रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, चांगल्या लाईट्सची व्यवस्था नाही, तेव्हा या प्रभागाला चेहरा मोहरा द्यायचा असेल तर सुशिक्षित लोक निवडून आले पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य नागरिकाची आहे। आणि हे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांची विनंती होती। मी विधान परिषदेचा आमदार आहे, निधी कुठेही देऊ शकतो, तर त्या भावनेतून हा वार्ड आम्ही दत्तक घेतलेल्या 5 वर्षात आम्ही आज चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार। तुम्हाला शिवसेनेचे उमेदवार मिळाले नाही, तुम्ही बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरलाय आणि 3 आमदार पाठीमध्ये आहे शिवसेनेचे, काय प्रतिक्रिया? तुम्ही बंडखोरी करत त्यास काय म्हणू शकता? तर माझा सर्वप्रथम प्रश्न असेल, कारण
जर पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर कुणी अपक्ष लढू शकतं, बरोबर आहे ना. त्यामुळे आपण बंडखोरी असं नाही म्हणू शकत त्याच्यासाठी. बरं, काय सांगा मला तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही जिल्हाध्यक्ष आमच्या शीतलताई असतील आणि विवेकजी देशमुख साहेब असतील, विवेकजी देशमुख साहेब असतील, या चौघांच्याही हस्ते आज माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्यांच्या हस्ते. आणि त्यांनी जाहीर पाठिंबा, आजपर्यंत त्यांची साथ मला कायमच लाभलेली आहे, आतापर्यंतही लाभलेली आहे आणि इथून पुढेही लाभणार आहे. आणि हेमंत भाऊंनी माझा सांगवी प्रभाग सुद्धा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी दत्तक घेतलेला आहे. मला जनतेचा विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये छत्री या चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला बहुमतांनी विजय करतील असा मला विश्वास आहे. श्रीकांत शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत असे कळत आहे, काय आहे येणार आहे? मला अद्याप तरी मला काही माहिती नाहीये. बरं ताई, तुमचे पती गजानन पाटील श्रीकांत शिंदे यांच्या टीम मध्ये आहेत, त्यांच्या हस्ते तुमच्या कार्यालयाचे उद्घाटन झालं होतं, पण नेमकं असं काय झालं की तुम्हाला तिकीट नाही मिळालं? आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला पूर्ण माझ्या जनतेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. आता सध्या तुम्ही बघितलेलं आहे, सगळी जनता जर माझ्यासोबत असेल तर मला वाटतं आपण सतत त्या गोष्टींवरती न बोलता आपण आता हिंमत भरून हिमतीने आणि माझ्या सांगवी प्रभागातील जनतेसाठी आणि सांगवी प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे. मागे जे झालं गेलं निघून गेलं. माझी निशाणी आहे छत्री. मी तुमच्या माध्यमातून सांगवी प्रभागातील सर्व जनतेला विनंती करू इच्छिते की छत्री या बटनावरती बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे. बरं ताई, आपण बघतोय शिवसेनेच्या 3 आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय, याचा अर्थ तुम्ही शिवसेनेचा पुरस्कार मतदारांनी समजू शकता बिनधास्त. मतदारांनी येस. फक्त चिन्ह बदललेलं आहे. माझे विचार आणि माझे ध्येय हे तेच आहे. ओके, थँक्यू.